भाजपच्या सत्ता चक्राचा मेगा प्लॅन या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी स्नेहिल। आज दिवसभर एकाच बातमीची चर्चा रंगली, ती म्हणजे ईडीच्या धाडसत्राची। ईडीनं शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या घरी तसंच कार्यालयावर धाड टाकली आणि त्यानंतर मात्र शिवसेनेच्या संजय राऊत यांनी ईडी काय, कुणाच्याच बापाला आम्ही घाबरत नाही अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला। तर तिकडे शरद पवारांनी केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याची टीका केली। मग दुसरीकडे भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा भाजपचंच सरकार हे सत्तेत येणार असा दावा केला। आता यासाठीच चौकशीचं सत्र सुरू झालंय का अशी खलबत्तही सुरू झाली आहे। या सर्व पार्श्वभूमीवर भाजपच्या सत्ता चक्राच्या मेगा प्लॅन मध्ये आपण आज सगळ्यात आधी पाहूयात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांसंदर्भात माहिती, कारण त्यांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी व्यवस्थित प्लॅन करून छापा टाकला आणि त्यामुळे ईडीचे अधिकारी येईपर्यंत कुणालाही काहीही कळलं नाही। मात्र सरनाईक अचानक ईडीच्या टार्गेटवर का आले? सरनाईक यांच्या व्यवहारामध्ये ईडीला मनी लॉन्ड्रिंग का दिसतीये? पाहूया या रिपोर्टमधून। शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक ईडीच्या रडारवर। सरनाईकांच्या घरी आणि कार्यालयात ईडीची धाड, मुलगा ताब्यात। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीची चौकशी। ठीक सकाळचे 8 वाजता ठाण्यात ईडीचं धाड सत्र सुरू झालं। एसआरपीएफच्या 40 जवानांच्या ताफ्यात ईडीनं शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि त्यांच्या कार्यालयावर छापेमारी सुरू केली। सरनाईक घरी नसल्यानं ईडीशी त्यांचा सामना झाला नाही, पण मुलगा विहंग घरीच होता। त्यामुळे विहंगची 4 तास चौकशी करून आणखी चौकशीसाठी ईडीने ताब्यात घेतलं। महत्वाची कागदपत्र ताब्यात घेऊन विहंगवर ईडीच्या कार्यालयात प्रश्नांची सरबत्ती झाली। तर सरनाईकांचा लहान मुलगा पूर्वेश सरनाईक याच्या घरातून ईडीच्या अधिकाऱ्यांनी लॅपटॉप, प्रिंटर आणि मोबाईल जप्त केले। या कारवाईवर स्वतः सरनाईक तुर्तास अधिक बोलायला तयार नाही। तुमचा मुलगा ईडीच्या ताब्यात आहे, काय तुम्हाला काही डिटेल्स आहेत नेमकं काय? म्हणूनच ते आहे ना, हे काय प्रकरण आहे, काय आहे, कशाला बोलवले हे आम्हाला काहीच त्याची माहिती नाही। आता आम्ही माहिती घेतो। राऊत साहेबांची भेट घेतली तर काय त्यांच्याशी काही चर्चा? राऊत साहेबांना विचारा। हां, पण काय तुम्ही पुढची मूव्ह काय असेल, काही कायदेशीर लढाई किंवा काय असं? आता कळू तर दे काय आहे, नक्की काय आहे माहिती घेऊन घ्या। केंद्राच्या ज्या महत्वाच्या संस्था आहेत त्याच्या माध्यमातून काही राजकीय व्यक्तीवर काही कारवाई झाली ही माहिती मिळालेली आहे। त्यामुळे आपल्याला गेल्या अनेक वर्षापासून पाहता आपण की जे काही केंद्रीय अतिशय महत्वाच्या संस्था आहेत त्या संस्थेचा फायदा राजकीय कामासाठी करून घ्यायचा का, राजकीय विरोधकांच्या विरुद्ध करून घ्यायचा का, असा सुद्धा कार्यक्रम काही महिन्यापासून चालू आहे। ईडीच्या या कारवाईनंतर कायम शिवसेनेवर टीका करणाऱ्या सोमय्या आणि नितेश राणे पुन्हा उद्धव ठाकरेंना त्यांनी टार्गेट केलं। बेनामी कारोबार असेल, बोगस कंपन्या असेल, सरकारी पैसा, भ्रष्टाचाराचा पैसा वळवला असेल, पार्क केला असेल तर कारवाई व्हायला हवी। आणि हे जे शिवसेना आणि त्यांचे मोठे मोठे नेते हो, त्यांचा जो मुखिया आहेत, त्यांचे महापरिवार पण असेच उद्योगधंदे करतात ते सगळ्यांना माहीत आहे। मुंबईमध्ये वायकर आणि ठाण्यामध्ये सरनाईक आणि त्याचं भुयारी गटार जातं कलानगरकडे। म्हणजे थोडा अजून खोलात ईडीचा तपास झाला ना आणि जरा ते भुयारी गटाराच्या माध्यमातून गेले तर बरोबर कलानगरकडे पोहोचतील। ईडीची धाड आता पडली असली तरी त्याला सरनाईकांच्या आक्रमक भूमिकेची किनार असल्याचा आरोप होतोय। कंगना रनौत, अर्णव गोस्वामीचं प्रकरण असो की अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, या तीनही प्रकरणावरून सरनाईक भाजपवर तुटून पडले। अर्णव गोस्वामी याचं नाव अन्वय नाईकच्या जी सुसाईड नोट आहे त्या सुसाईड नोट मध्ये आहे, परंतु देशातला फार मोठा पत्रकार, एका टीव्ही चॅनलचा मालक, त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं गुन्हा नोंदवून सुद्धा त्याला अटक केली नाही, त्याला बाईजत त्यावेळेला पोलिसांनी बरी केली। मनी लॉन्ड्रिंग म्हणजे पैशांची अफरातफर प्रकरणात ईडीनं चौकशी सुरू केली। राजकारणाबरोबरच प्रताप सरनाईक यांच्या विहंग ग्रुपचं मोठं साम्राज्य। निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात सरनाईकांनी आपली संपत्ती 126 कोटी इतकी दाखवली। ठाण्यातील रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये सरनाईक यांचा दबदबा आहे। विहंग शांतीवन, विहंग गार्डन,
सृष्टी कॉम्प्लेक्स, विहंग रेसिडेन्सी, विहंग टॉवर, विहंग पार्क, रौनक टॉवर, विहंग आर्किड आणि रौनक आर्किड असं रहिवासी प्रकल्प आहे. ठाण्यात विहंग इन हे 3 स्टार हॉटेल आहे. विहंग ग्रुपकडे विहंग स्पा क्लबचीही मालकी आहे, ज्यात स्विमिंग पूल, हेल्थ क्लब अशा सोयींचा समावेश आहे. प्रताप सरनाईकांचा राजकीय बायोडेटा जर पाहिला तर प्रताप सरनाईक हे शिवसेनेकडून सलग 3ऱ्यांदा ठाण्यातील ओवळा माजिवडा मतदारसंघातून आमदार झाले. प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादीतून राजकीय कारकीर्द सुरू केली. 2008 मध्ये त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला, तर 2009 पासून शिवसेनेचे ते आमदार आहेत. सरनाईक यांचा जन्म वर्ध्याचा. लहानपणी ते मुंबईला स्थायिक झाले. महाविकास आघाडीची सत्ता असल्यानं भाजपला पोटशूळ आल्याचा आरोप शिवसेनेकडून होतोय. पण प्रताप सरनाईकांचे भाजपशी चांगले संबंध आहेत. फडणवीसांच्या जवळचे आणि माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचे प्रताप सरनाईक विवाही आहेत. रणजित पाटील यांची मुलगी काश्मीरासोबत प्रताप सरनाईकांचे पुत्र पूर्वेश सरनाईकांचा गेल्याच वर्षी विवाह झालाय. त्यामुळे शिवसेनेच्याच भाषेत बोलायचं झालं तर मग जावयाच्या घरी ईडीची धाड असं विश्लेषण होईल. असो, धाड नेमकी का टाकली आणि हाती काही गैरव्यवहार लागला की नाही याचा खुलासा होईल अशी आशा. ठाण्याहून अक्षय कुडकेलवारसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. इकडे सरनाईकांच्या घरी ईडीनं धडक दिली आणि त्यानंतर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना सुरू झाला. ईडीच काय, कुणाच्याही बापाला आम्ही घाबरत नाही अशा शब्दात संजय राऊत यांनी हल्लाबोल केलेला आहे. पाहुयात हा एक रिपोर्ट. शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांच्या घरी ईडीचा छापा, राजकारण तापलं. ईडी काय कोणाच्या बापाला घाबरत नाही, शिवसेनेचे खडे बोल. नामर्दानगी आहे. आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही. ठीक आहे, अटक करायची आहे तर अटक करून टाका. अशा दडपशाहीच्या समोर गुडघे टेकणार नाही. संजय राऊतांना दिवसभरात एक 10 वेळा भाजपवर आरोप केल्याशिवाय, भाजपबद्दल टिप्पणी केल्याशिवाय, भाजपवर दोषारोपण केल्याशिवाय त्यांना झोपच लागत नाही. पुराव्यानुसार कारवाई, कांगावा नको, फडणवीसांचं प्रत्युत्तर. जिथे कारवाई होते आहे तिथे कांगावा करू नका. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयात ईडीनं छापा टाकला आणि तिकडे टीका टिप्पणीचे बाण टोकाला पोहोचले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधत भाजपचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे ईडी काम करत असल्याचा आरोप केला. ईडीने त्यांचं कार्यालय भाजप कार्यालयामध्ये एक शाखा उघडली असावी, पण उघडू द्या, काय हरकत नाही. आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही. ठीक आहे, अटक करायची आहे तर अटक करून टाका. करा ना, नोटीस खटल्या पाठवत्या, घरी या. हिंमत असेल तर आज प्रताप सरनाईक हे त्यांच्या घरी नाही आहेत, ते बाहेर आहेत आणि त्यांची मुलं घरी आहेत. हे पाहून जी त्यांनी धाड टाकलेली आहे ही नामर्दानगी आहे. भारतीय जनता पक्षाचं राज्य होतं, तिथे कधी रेड पडली, मागच्या 5 वर्षात काही झालं असं झालं नाही. आता का होतं आहे हे थोडंसं अत्यंत संशयास्पद, आक्षेपार्ह आहे. यांच्या विरुद्ध कोणी बोललं की ताबडतोब जे आहे तर त्यांना न आवडलेलं कोणी जास्त बोललं की त्याला त्रास देण्यासाठी या मशिनरीजचा उपयोग केला जातो आहे. पवार साहेब निवडणुकीच्या वेळेला बोलायला लागले तर त्यांच्यावर ताबडतोब ईडीची नोटीस गेली. भाजप शासित राज्यात ईडीचे छापे का नाही? भाजप असा 100 नेत्यांचे कारनामे आपल्याला माहीत असून तिथे कारवाई होणार का, असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय. ज्यांचे आदेश ते पाळतायत आज, त्या पक्षाच्या 100 लोकांची यादी मी पाठवून देतो. त्यांचे काय धंदे आहेत, त्यांचे काय उद्योग आहेत, त्यांचं मनी लॉन्ड्रिंग कशा प्रकारे चाललेलं आहे, बेनामी काय आहे, नामी काय आहे, ही कल्पना ईडीला नसली तरी आमच्याकडे आहे. मी त्यांना आव्हान देतो, त्या 100 लोकांच्या यादीची तक्रार त्यांनी ईडीत करावी. एकाही तक्रारीत तथ्य असेल तर मी या ठिकाणी शब्द देतो, त्याच्यावर कारवाई होईल. त्यामुळे जिथे कारवाई होते आहे तिथे कांगावा करू नका. ईडीची धाड उद्धव ठाकरेंच्या जवळचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याच घरी पडल्यानं थेट शिवसेनेला टार्गेट केल्याचं बोललं जातंय.
अर्थात या कारवाईवरून ज्या प्रकारची टीका होते अशीच टीका केंद्रात UPA सरकारवरही व्हायची. त्यामुळे आता सरनाईकांच्या व्यवहारात गैरव्यवहार काय निघतं आणि त्यासाठी ईडीच्या हाती काय लागतं हेही तितकंच महत्वाचं आहे. ठाण्याहून अक्षय कुडकेलवारसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. ईडीची छापेमारी शिवसेनेच्या आमदाराच्या घरी झाली, पण संपूर्ण महाविकास आघाडी यावेळेस एकवटली. यात शरद पवारही मागे राहिलेले नाही. ईडीची कारवाई म्हणजे भाजपला आलेलं नैराश्य असल्याचं शरद पवार म्हणाले. विशेष म्हणजे ईडीची सुरुवात पवारांपासूनच झाली होती आणि आता नोटिसांचं सत्र आयकर विभागापर्यंत आलेलं आहे. पाहूया त्यावरच आधारित हा एक रिपोर्ट. भाजपला नैराश्य, त्यातूनच ईडीच्या धाडी, पवारांचा घणाघात. नैराश्य वाढले समोरच्या बाजूचं, त्या नैराश्याचं हे सगळं प्रतीक आहे. पवारांपासून ईडीला सुरुवात, शिवसेनेपर्यंत धाडसत्र. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांच्या घरी सकाळीच ईडीची एंट्री झाली आणि महाराष्ट्रातली हीच सर्वात मोठी बातमी झाली. महाविकास आघाडीनं आपापल्या पद्धतीनं ईडी आणि भाजपचा समाचार घेतल्यानंतर पवारांनीही हल्लाबोल केला. महाराष्ट्रामध्ये आज जे आघाडीचे सरकार चालू आहे त्याला सर्वसामान्यांचा ज्या पद्धतीने पाठिंबा मिळतोय तो पाठिंबा मिळाल्याच्या नंतर जे नैराश्य वाढले समोरच्या बाजूचं, त्या नैराश्याचं हे सगळं प्रतीक आहे. विशेष म्हणजे धाड सत्र, चौकशी आणि नोटिसा या कारवाया समजून घेण्यासाठी वर्षभर मागे जावं लागेल. ऐन विधानसभा निवडणुकीच्या आधीच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणामध्ये पवारांसह 70 जणांवरती ईडीनं गुन्हा दाखल केला. त्यानंतर पवारांनी स्वतःच ईडीच्या कार्यालयात जायचं ठरवलं. मुंबईत मोठा पोलीस फौजफाटा तैनात झाला. राजकीय वातावरणही चांगलंच तापलं. मात्र ईडीनं सध्या चौकशीला यायची गरज नाही असं पत्र पाठवलं आणि पवारांनी ईडीच्या कार्यालयात जाणं टाळलं. आता गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा नोटिसांचं सत्र सुरू झालंय. सप्टेंबर महिन्यात शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस आली. निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात दाखल माहितीवरती खुलासा मागवण्यात आला. खासदार सुप्रिया सुळेंनाही आयकर विभागाची नोटीस देण्यात आली. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही नोटीस पाठवण्यात आली. गेल्या आठवड्यात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांनाही आयकर विभागानं नोटीस दिली. यात गेल्या 10 वर्षातील संपत्तीचं विवरण मागितलंय. तुम्ही कितीही नोटीसी पाठवा, तुम्ही किती धाडी घाला, तुम्ही किती खोटी कागदपत्र बनवा, तुम्ही खोटे पुरावे तयार करा, पण शेवटी या महाराष्ट्रात आणि महाविकास आघाडीच्या बाबतीत विजय सत्याचा होईल आणि सत्यमेव जयते हे जे बिरुद आहे त्याचा विजय फक्त महाराष्ट्रातच होऊ शकतो. ईडी असो की आयकर विभाग, दोन्ही स्वायत्त संस्था, मात्र या दोन्ही संस्था कायम विरोधकांच्या निशाण्यावरच राहतात. त्याचं कारणही तसंच आहे. धाडसत्र आणि नोटीस विरोधकांनाच गेल्याचं दिसतंय. केंद्राची सत्ता असलेल्या पक्षाचा मंत्री किंवा आमदार खासदाराच्या घरी ईडीनं आणि आयकर विभागानं धडक कारवाई केल्याचं दिसून येत नाही. सुनील काळेसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. आता हे चौकशी किंवा छापे हे ठरवूनच होत आहेत असा आरोप महाविकास आघाडीचा आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते पदवीधर निवडणुकीनंतर भाजपचीच सत्ता येणार असा दावा करतायत. दानवेंनी तर गणितं कशी जुळली आहेत हे जाहीरपणे सांगितलं. भाजपच्या सत्तेचा मेगा प्लॅन काय आहे पाहूया. पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघाचा विजय हा उद्याच्या सत्तांतराचा पाया असेल. आपल्याला सत्ता मिळणार नाही त्या संबंधीची अस्वस्थता आणि संताप या माध्यमातून व्यक्त केला जातो. प्रचार पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा सुरू आहे. पण गेल्या 2 दिवसांपासून भाजपच्या नेत्यांनी थेट भाजपचीच सत्ता येणार असल्याचा दावा करणं सुरू केलं. दरेकरांपाठोपाठ परभणीत दानवेंनीही सत्तेचा मुहूर्त सांगितलाय. सरकार कसं येणार गणित मानून कशी लागली आम्ही वाट बघल्या निवडणुकीची फक्त
ही निवडणूक होऊन जाते मग तो काय करायचा. तर दरेकरांनी यवतमाळमध्ये पुन्हा एकदा पदवीधर निवडणुकीनंतर भाजपची सत्ता येणार असल्याचा पुनरुच्चार केला. पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघाचा विजय हा उद्याच्या सत्तांतराचा पाया असेल हे त्या ठिकाणी मी आज सांगतो. कारण आज यांच्यामध्ये एवढा विसंवाद आहे, दाखवत असले संवाद तरी पूर्णपणे पोखरलं गेलेलं आहे आणि त्याचा स्फोट या 5 विधान परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर या महाराष्ट्रात होईल आणि पुन्हा एकदा एक चांगलं सरकार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं पाहायला मिळेल.